आता आईची ओटी भरायला मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं, पण हे पुण्यदायी कार्य शास्त्रानुसार फक्त आणि फक्त अधिक महिन्यातच करायला मिळतं. दर 3 वर्षांनी येणारा हा धोंड्याचा महिना आपल्या महाराष्ट्रात नातेसंबंध जपण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. अधिक महिन्यातच आईची ओटी का भरली जाते? ज्यांची आई हयात नाही त्यांनी कोणाची ओटी भरावी? सासूची ओटी भरू नये असं का म्हटलं जातं? यामागचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे? आणि आईला अशी कोणती एक महत्त्वाची वस्तू भेट म्हणून द्यायची जी तिच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद वाढवू शकते? तसेच या परंपरामागे भावनिक आणि आध्यात्मिक अर्थही आपण समजून घेणार आहोत. आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे शब्दात मांडता येणार नाही, पण याच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, तिचे आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला एका विशेष काळात मिळते आणि तो काळ म्हणजे अधिक मास. तर अधिक मासमध्ये आईसाठी नेमकं काय करावं, अशी कोणती वस्तू आईला भेट म्हणून द्यावी, याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.